पुढची बातमी। राज्यातील महसूल विभागातील वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसतोय। ठिकठिकाणी तहसील कार्यालयांमधील नोंदणी विभागासह इतर कामकाज पूर्णपणे विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी कामांचा मोठा खोळंबा झालाय। त्यामुळे सध्या सगळी यंत्रणाच विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। राज्यामध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये जे काही महसुली कर्मचारी आहेत वर्ग 3 आणि 4 हे संपावर आहेत। त्याच्यामुळे ठिकठिकाणचे जे तहसीलदार कचेरी आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतो। या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत ते आपल्या कामासाठी आत्ता सध्या मी जिथे उभा आहे ते पुणे जिल्ह्यातल्या खेड तहसीलचा हा सगळा कर्मचारी वर्ग इथे 3 आणि 4चा जो आहे तो संपावर आहे आणि त्याच्यामुळे इथली जी कामं आहेत ती संपूर्ण खोळंबलेली आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागातून अनेक नागरिक हे दैनंदिन कामासाठी आज इथे खेड तहसीलमध्ये आल्यानंतर त्यांना इथे अशा पद्धतीने ठिकठिकाणी कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो। इथे त्यांची कामं होत नाही आहेत आणि एकूणच आपण पाहिलं तर दुय्यम निबंधक विभाग असेल, नोंदणी विभाग या ठिकाणी देखील सगळी कामं ही ठप्प पडलेली आहेत। आता या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते जुनी पेन्शन योजना असेल, भत्ता असेल, त्यासोबतच जे काही खाजगी नोंदणी कार्यालय आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत आणि नवीन सेवा शर्ती यांच्या संदर्भातल्या ज्या काही संपूर्ण मागण्या आहेत त्याच्यावर ते ठाम आहेत। आता हा संप कुठपर्यंत चालू राहील हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। आज 4:30 वाजता अप्पर मुख्य सचिव जे आहेत मंत्रालयातले त्यांच्यासोबत बैठक आहे आणि या मागण्या जर त्यांच्या काही अंशी पूर्ण होऊ शकल्या तर कदाचित हा संप थांबेल। मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर ते संपावर ठाम आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहेत। खेड तहसीलमध्ये अशीच परिस्थिती दिसून येत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, खेड, पुणे।